नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त असं वांग्याचं कालवण। चला तर मग याच्या मसाल्याची पहिल्यांदा तयारी करून घेऊया। आता इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। ह्याला हे असं गॅसवरती असं चांगलं भाजून घ्यायचं आहे। थोडंसं लसूण घेतलेलं आहे। आता हे जे खोबरं आहे ते आता आपण बारीक बारीक चिरून घेऊया, म्हणजे आपल्याला त्याचा मसाला वाटायला तयार करता येईल। आता हे खोबरं जे आहे ते व्यवस्थित असं मी चिरून घेतलेलं आहे आणि आता आपण याचं वाटण तयार करूया। आता वाटणामध्ये आपण घातलेलं आहे सुकं खोबरं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर। हे बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता इथे आपण 2 ते 3 वांगी घेतलेली आहेत। ही मस्त अशी गावची फ्रेश वांगी आहेत। वांगी व्यवस्थित धुवून वगैरे मी घेतलीत। आता याचं सगळं साल वगैरे काढून घेऊ, काटे वगैरे सगळे साईडचे काढून घेऊया आणि व्यवस्थित असं आपण चिरून घेऊया याला। हे असं साईडचं काढायचं, काटे वगैरे खरवडून टाकायचे, थोडंसं देठ सुरुवातीचा मोडायचा आणि हे असं चिरून घ्यायचं। तर मी इथे उभे काप घेतलेले आहेत वांग्याचे, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जसे घ्यायचे असतील तसे घ्यायचे। आता हे बाकीची वांगी सुद्धा आपण अशाच प्रकारे चिरून घेऊया। आता ही सगळी वांगी जी आहेत आपली चिरून झालेली आहेत, आपण पाण्यात ठेवूया, म्हणजे हे काळपटपणा त्याला येणार नाही। आता याच्या फोडणीची तयारी करून घेऊ। आता एका टोपामध्ये आपण 2 ते 3 पळ्या तेल टाकलेलं आहे। हे छोटे चमचेच आहेत, त्याच्यामुळे जास्त असं तेल आपण वापरलेलं नाहीये। 2 ते 3 पळ्या तेल टाकून छान असं गरम करून घ्यायचं। व्यवस्थित तेल छान कडकडीत गरम झालं की मग याच्यामध्ये आपण जो भाजलेला मसाला आहे तो टाकायचा आहे याच्यामध्ये। तेल आता छान गरम झालेलं आहे। मी याच्यामध्ये मसाला टाकून घेते। मस्त असं छान असा मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा तेलामध्ये। मसाला छान असा भाजून झालेला आहे। आता इथे मी आता 2 ते 3 चमचे जे आहे तो आपला घाटी मसाला टाकणार आहे। आता ह्या वांग्याच्या कालवणामध्ये आपल्याला फार असं काही खूप मसाला वगैरे वापरायची गरज लागत नाही। अगदी आपली साधी घाटी मसाला टाकला तरी सुद्धा हे खूप छान कालवण होतं आपलं। इथे 3 चमचे मी आमचा घाटी मसाला टाकलेला आहे आणि चिरलेली जी वांगी आहेत ती टाकून घेतलेली आहेत। मस्त असं छान सर्रास आवाज येऊन मस्त आपला जो मसाला जो आहे तो खूप छान भाजला गेलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित परतवून घेऊया। वांग्याला हा सगळा मसाला आपला व्यवस्थित असा लागला पाहिजे, म्हणजे वांगीची अशी छान चविष्ट लागतात कालवण तयार झाल्यानंतर। मस्त असं आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते। आता हे वांग्याचं कालवण जे आहे ते आपण असं छान पातळ असंच करतो। थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये कूट टाकल्यानंतर हे घट्ट होतं, पण आता मी इथे बघा टोपभर पाणी टाकलेलं आहे, म्हणजे मस्त असं छान रसरशीत असा आपला वांग्याचा रस्सा तयार होतो। आता हे व्यवस्थित असं सगळं परतवून घेऊन पाणी टाकून असं मस्त असं आता ह्याला शिजत ठेवायचं आहे। आता 1 चमचा मी इथे मीठ टाकून घेते, म्हणजे सगळं आता मसाले आपले टाकून ह्याच्यात तयार झालेले आहेत। आता हे बघा मस्त असे छान उकळी आलेली आहे आपल्या वांग्याच्या कालवणाला। आता एक उकळी आली की मग याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। मी आता इथे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे, म्हणजे कालवण जे आहे आपल्याला खूप जास्त पण असं पातळ नाही चांगलं लागत, थोडं तरी असं घट्टसर थोडंसं ठेवायचं असतं। हे बघा 2 चमचे आपण आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि हे मग नंतर असं 10 ते 15 मिनिटं आहे ना याला असं स्लो गॅसवरती शिजत ठेवायचं, म्हणजे कूट आणि मसाला हा छान असा एकत्र येऊन कालवण जे आहे ते आपलं मस्त असं घट्ट रसरशीत होतं आणि मस्त असं वांग्याला अशी छान अशी टेस्ट येते। आता याला स्लो गॅसवरती आपण 10 ते 15 मिनिटांसाठी तसंच सोडून देऊया। याला काही झाकण वगैरे लावायचं नाही, असंच शिजवायचं आहे आपल्याला। हे बघा कालवण आपलं छान आटून आलेलं आहे, वांगी सुद्धा छान शिजलेली आहेत। मस्त असं आपलं हे वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे।